नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण धने पावडर कशी करायची ते बघणार आहोत. यामध्ये आपण काही असे पदार्थ वापरणार आहोत की त्यामुळं आपण जेव्हा ही धना पावडर भाजीमध्ये टाकू त्यावेळेस भाजीची चव आणखीनच वाढणार आहे. तर अशा पद्धतीची धना पावडर आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 500 ग्राम असे धने घेतलेले आहे. धने कधी पण बाजारातून आणताना त्याचा वास बघायचा घेऊन, तर त्याचा वास जर छान असला तरच ते धने घ्यायचे आहे. नाहीतर काही कलरचे धनेसुद्धा बाजारामध्ये मिळतात, तर तसे धने त्याला वास जास्त राहत नाही. तर असे मस्त वासाचे धने घेऊन यायचे. तर आता हे धने आपल्याला एका कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे. कढईमध्ये हे धने टाकून मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर इथे मी 2 बॅचमध्ये असे धने भाजून घेणार आहे. धने भाजताना जास्त काळपट असे धने भाजायचे नाही, तर अगदी थोडा डाग पडेपर्यंतच हे भाजायचे आहे. जास्त भाजल्यावर याचा वास चालला जातो. तर बघू शकता मी इथं फक्त थोडे असे डाग पडेपर्यंत भाजून घेतले. तर हे दुसऱ्या बॅचमध्ये आपण हे धने भाजून घेऊया. तर अशा पद्धतीने मी सर्व धने भाजून घेतलेले आहे. धने भाजून घेतल्यावर यामध्ये आपल्याला आणखी हे धन्याची पावडर सुगंधित होण्यासाठी काही मसाले वापरायचे आहे किंवा काही पदार्थ यामध्ये वापरायचे. त्यासाठी मी इथं अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे. हे जिरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथं मी कढईमध्ये हे जिरं टाकून घेतलं आणि मस्त जिरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. यामुळं धन्या पावडरला आणखीनच सुगंधित असा वास येतो आणि भाजीमध्ये जेव्हा आपण धना पावडर टाकली तेव्हा जिरा पावडर टाकायची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने त्यामध्ये जिरे टाकायचे. तर इथं जिरे भाजून घेतलेले आहे, यामध्ये टाकून घेऊया आणि सोबतच आपल्याला तेजपत्त्याची पानं घ्यायची आहे. तर मी इथे 7 ते 8 अशी तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे. ही सुद्धा या धना पावडरमध्ये छान असे सुगंधित वास देतात. हे सुद्धा आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे मस्त असे गरम करून घ्यायचे. गरम करून घेतल्यावर हे कडक होतात. तर आता हे भाजून झालेले आहे, तर काढून घेऊया. इथं मी 1 वाटी अशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे. ही मेथीसुद्धा छान अशी सुगंध देतो या धना पावडरमध्ये. ही आपल्याला कढईमध्ये थोडी गरम करून घ्यायची आहे. तर आता मस्त ही गरम करून घेतल्यावर याला छान असा सुगंधित वास येतो. तर आता ही गरम झालेली आहे, काढून घेऊया. कस्तुरी मेथी अशी गरम करून घेतल्यावर ती लवकर बारीक होते. तर आता इथं 1 वाटी मी अशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. तर ही पानं सुरुवातीला मस्त अशी धुवून घ्यायची आणि नंतर सुकवून घ्यायची आहे. म्हणजे याचं पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आणि ही कढईमध्ये आपल्याला टाकून मस्त अशी कडक करून घ्यायची आहे. अगदी कडक झाल्यावर ही काढून घ्यायची. अशी भाजून कडक करून घेतल्यावर ती लवकर यामध्ये बारीक होते. तर आता हे सर्व आपले जिन्नस टाकून तयार झालेले आहे. तर असे सर्व हे पदार्थ टाकल्यावर धना पावडरची आणखीनच चव आणि सुगंधित असा धना पावडर तयार होतो. तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक करून घ्यायचं आहे. तर याची मस्त पावडर तयार करून घ्यायची. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. अगदीच मस्त मार्केटप्रमाणे बारीक करून घ्यायची आहे. इथं मी एक भांडं घेतलं आणि त्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे आणि ही पावडर आपल्याला गाळून घ्यायची आहे. तर बघू शकता जाडसर राहिली तर ते नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मस्त ही सर्व बारीक करून गाळून घ्यायची आहे. तर इथे मी पूर्ण ही धना पावडर अशी बारीक करून घेतलेली आहे. तर अगदी मस्त अशी सुगंधित आपली ही धना पावडर तयार झालेली आहे. तुम्ही ही धना पावडर 2 ते 3 महिने छान अशी वापरू शकता. एकदा करून ठेवल्यावर खूप दिवस ही छान टिकते
आणि सर्व पदार्थ आपण भाजून घेतल्यामुळं याला जाळही लागत नाही आणि ते छान असे सुगंधित होतात. मार्केटमधून तुम्ही धना पावडर आणल्यापेक्षा अशी घरच्या घरी धना पावडर नक्की करून बघा. खूप छान भाजीची चव वाढणारी अशी ही आपली धना पावडर झालेली आहे. तर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही धना पावडर आणता त्याला वास राहत नाही आणि ती भेसळीची पण राहते. अशी घरगुती धना पावडर शुद्ध आपली तयार झालेली आहे. अशाच पद्धतीची धना पावडर तुम्ही पण नक्की करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.